एलियन, एखादी दुर्घटना ही दुर्घटनाच असते, ती दुसरं काही कशी असू शकेल रे. आता ह्याच गोष्टीचे उदाहरण घे. मी जेव्हा कलकत्त्यात फिरत होतो तेव्हा मी एका शिक्षिकेला भेटलो. मल्लिका चांद तिचे नाव. तिला तिचा शिक्षकी पेशा फार आवडायचा. ती आपल्या पेशावर मनापासून प्रेम करायची. मुलांना तर ती स्वतःच्या मुलासारखे शिकवायची. ती गरजू व्यक्तींना खूप मदत करायची. समाजात तिची प्रतिमा अतिशय चांगली होती. तुमच्या बुद्ध्यांकापेक्षा तुम्ही काय करू शकता हे महत्त्वाचे आहे, असे तिचे ध्येय वाक्य होते. पण एका रात्री दुर्दैवाने तिची प्रिय शाळा काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी केलेल्या जाळपोळीमध्ये आगीचे भक्ष झाली. सर्वांना अतिशय दुःख झालं. त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना तर ते स्वतःचं नुकसान झाल्यासारखं वाटलं. त्यांना वाटलं की आपली मुलं आता चांगल्या शाळेत जाऊच शकणार नाहीत. आणि मल्लिका चांदचे काय झाले? ती अतिशय वेगळी होती. एक दुर्दम्य आशावादी स्त्री होती. दुसऱ्यांना यात फक्त आपलं अतिशय नुकसान झालं आहे असं वाटलं, पण तिला या सर्व घटनेत एक चांगली संधी दिसली. तिने सर्व पालकांना एकत्र बोलावले आणि सांगितले, प्रत्येक दुर्घटनेमागे आपण शोधली तर एक संधीसुद्धा असते. आपली शाळा जुनी झाली होती, पावसाळ्यात गळत होती, त्यावरचे मजलेही हजारो छोटी पावले बागडल्यामुळे वाकले होते. आता हीच वेळ आहे आपण सर्वांनी एकत्रित येऊन आधीच्यापेक्षाही चांगली इमारत बांधायची, जी नंतर खूप वर्ष मुलांच्या उपयोगी पडेल. आणि या 64 वर्षाच्या उत्साही नायिकेमागे ते सर्व पालक उभे राहिले. अनेक मदतीचे हात आले, अनेक धनिक लोकांनी मदत केली आणि प्रतिकूल परिस्थितीवर दूरदृष्टीने केलेली मात याचं उत्तम उदाहरण देत एक सुंदर नवीन इमारत दिमाखात उभी राहिली.